हातात घेऊन एक पत्नी स्वतःच्या पतीसाठी रडत होती, धाय मोकलून रडत होती. वारंवार वारंवार विटेवरच्या मालकाला प्रश्न विचारत होते, देवा सगळ्यांशी चांगला वागतो म्हणतात तो, द्रौपदीला साड्या पुरवणारा तो, उपमन्यूला दुधाचा समुद्र पुरवणारा तो, लाखा कोलाट्याचा ढोल वाजवणारा तो, सावता बाबा बरोबर खुरपायला बसलेला आणि बाळू धनगराची मेंढर राखलेला तो, देवा सगळ्यांशी प्रेमाने वागतो, सगळ्यांशी आनंदाने वागतो, प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहतो. मग तुला माझी थोडी सुद्धा कीव का आली नाही? का तुझ्या अंतकरणाला स्पर्श झाला नाही? नाना गेल्यानंतर माझं एकटीच आयुष्य हे उजाड असणाऱ्या वाळवंटासारखं होईल. त्यात विशालता भरपूर आहे, पण सुखाचा एक थेंब कुठं सापडायचा नाही. देवा सगळ्यांशी चांगला वागला, मग माझ्या बरोबर वागताना का कुणाष्ट पण वैऱ्यासारखा वाग. फोटो आठवण देतात, बोलत नाहीत, आणि बोलत असते तर समोर आदरणीय नानांचा फोटो लावलाय, सौभाग्यवती त्यांच्या कीर्तनात बसल्या. मी विनंती करेन त्यांना, एक हात फक्त नानांना मारून बघावा. नाना, ज्या बिचारीनं आयुष्यभर तुमच्या खांद्याला खांदा लावून संसार केला, कोणत्या गोष्टीची तक्रार केली नाही, कोणती गोष्ट तुमच्याकडे कधी मागितली नाही, तिच्या जगण्याचा आधार तुम्ही होता, तिच्या जगण्याचा आकार तुम्ही होता. देव आहे का नाही माहित नाही, पण तिच्यासाठी तुम्ही देव होता. ती बिचारी तुम्हाला हाक मारते, एकदा फक्त आव द्या. नाही देत, फोटो आठवण देतात, आव देत नाहीत. फोटो आठवण देतात, स्पर्श करत नाहीत. म्हणून जोपर्यंत स्पर्श आहे तोपर्यंत नाती जगून घ्या, तोपर्यंत माणसांवर भरभरून प्रेम करून घ्या. मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे, हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको? हरिश्चंद्र ताराराणी वाहे डोंबा घरी पाणी, पांडवांचा सहकारी राज्यावरणी केले दुरी, आले देवाजच्या मना, तेथे कोणाचे चालेना. तुका म्हणे उगी रहा, होईल ते सहज पहा. आले देवाजच्या मना, तेथे कोणाचे चालेना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. महायोगपीठे
तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातुन मुनीन्द्रहि समागत तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. जयाचा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला. जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ते नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. मस्तक पायावरे मस्तक पायावरे मस्तक पायावरे मस्तक प्रतिवर्षे पंढरपुरा या वारकरी संताचा या वारकरी संताचा या वारकरी संताचा पंढरपुरा पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. हरिश्चंद्र ताराराणी वाहे डोंबा घरी पाणी. सर्वांना विनंती आहे, शक्य असेल तर पायातली चप्पल काढून बसा. अतिशय नम्रतेची विनंती. शक्य असेल तर पायातील चप्पल काढून बसा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता, या विश्वातील एक अधिकार संपन्न संत. इको कमी करा बरं जरा. मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावा लागत नाही.
या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न, ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्य करतो तो वेगळा आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय आठवतात. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो वदनी वदेतो. किंवा मग कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. किंवा मग थेट जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे सेबळ रेडा बोले. पण त्यातही विशाल बुवा, कोणत्याही संताची उंची मोजायची झाली तर त्या संताला आपल्या काळात आणून त्या संताची उंची मोजता येत नसते, अथवा त्या व्यक्तिमत्वाची उंची मोजता येत नसते. कोणत्याही व्यक्तिमत्वाची उंची मोजत असताना थोडीशी कल्पनाशक्ती जागी ठेवायची आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर आपण त्या संतांच्या काळात जाण्याचा प्रयत्न करायचा. ज्ञानोबरायांचा काळ विचारात घेतला, ज्ञानोबरायांचं आयुष्य विचारात घेतलं तर बहुतेक हा तो काळ आहे ज्या काळामध्ये सबंध भारत विश्वातली हिंदी संस्कृती मोडून पडते की काय अशी भीती वाटायला लागली होती. देवगिरीचं साम्राज्य संपलं, राजा रामदेवराय राजा कृष्णदेवराय यांचं साम्राज्य संपून गेलं आणि त्या काळात मोडून पडलेला हा धर्म देश देव उभा करणं याच्यासाठी कोणीतरी पुढे येणं गरजेचं होतं. पण माऊली बुवा, कोण पुढे येतो? कोणाला गरज नाही. जे ते आपापल्या धुंदीत, जे ते आपापल्या आयुष्यामध्ये मग्न आहेत. माझीच गाडी, माझीच माडीन, माझ्याच बायकोची गोलगोल साडी एवढ्यापुरता समाज जगायला लागला. समाज परिवर्तन, समाजकारण व्हावं अशी शुद्ध भावना बहुतेक आता कोणाच्या अंतकरणात राहिली नाही. एका गुंठ्यामध्ये घर बांधून त्याला कंपाऊंड करून त्याच्या समोर बांधलेल्या गेटला कुत्र्यापासून सावध राहा असा बोर्ड लावणारी तुम्ही आम्ही संकुचित मनाची माणसं. मग विचार असा येतो, अशा काळामध्ये नेमकं या देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी कोण जिवंत राहील, कोण याच्यासाठी कार्य करेल असा प्रश्न जेव्हा पडला तेव्हा लक्षात ठेवा, त्या काळामध्ये संन्याशाच्या पोटी 4 लेकरं जन्माला आली. निवृत्तीनाथ 1195, ज्ञानोबा 1197, सोपान काका 1199 आणि आदिमाया आदिशक्ती मुक्ताई 1201. ह्या कालखंडात ही लेकरं जन्माला आली खरी, पण त्या ज्ञानोबरायांनी जे झोपले होते त्यांना जाग केलं. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. या न्यायानं झोपले होते त्यांना जाग केलं, जागे होते त्यांना उठून बसवलं, उठून बसले होते त्यांना उभा केलं, उभा होते त्यांना चालतं केलं, चालत होते त्यांना धावायला लावलं आणि धावणाऱ्याच्या खांद्यावर भगवं निशान देऊन सकल वारकरी संप्रदायाचा पाया माझ्या ज्ञानोबरायांनी घातला. ज्ञानदेवे रचला पाया, उभारिले देवालया. या इमारतीचा पाया घालण्यात आला. त्या इमारतीला खांब दिला पैठणच्या नाथांनी. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. विस्ताराची जबाबदारी शिंपी समाजामध्ये जन्माला आलेल्या नामदेवरायांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. आणि शेवटच्या काळात झालं असं, नामदेवरायानंतर बरीच वर्ष या महाराष्ट्राच्या मातीत कोणी संतच जन्माला आला नाही. आणि मग अडचण अशी राहते पाहुणे, चांगली माणसं जन्माला नाहीत आली की वाईट माणसं हायदोस घालतात एवढं मात्र निश्चित. चांगली माणसं शांत राहिली की वाईट माणसाचं ऐकून घ्यावं लागतं एवढं मात्र निश्चित. चांगली माणसं संपायला लागली की वाईट लोकांचा काळ येतो एवढं मात्र निश्चित. नामदेवरायानंतर बरीच वर्ष या महाराष्ट्राच्या मातीत कुणी संत जन्माला आला नाही, पण त्या काळात महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी भली मोठी घटना घडली. बहुतेक साल होतं 1645. छत्रपती शिवाजीराजांनी
8व्या पगड जातीचे मावळे एकत्र केले आणि रायरेश्वरावर जाऊन स्वराज्याची शपथ घेतली. त्यावेळी देहूमध्ये राहत असणाऱ्या एका महात्म्याच्या एक गोष्ट लक्षात आली. हे स्वराज्य उभा करायचं म्हटलं, हा महाराष्ट्र उभा करायचा म्हटलं तर फक्त धारकऱ्याच्या जोरावर हा महाराष्ट्र उभा राहणार नाही. जेवढ्या ताकदीनं धारकरी उभा राहिलेत तेवढ्याच ताकदीनं वारकऱ्यांना उभा राहावं लागेल. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. या न्यायानं जगद्गुरु तुकोबांनी पुन्हा एकदा हा संप्रदाय एकवटायला लावला. सकलांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. किंवा मग यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. करावा विचार न लगे चिंता कवणाची. या न्यायानं या सकल वारकरी संप्रदायांना पुन्हा एकत्र आणलं आणि या वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान झाले. असे संत श्रेष्ठ तुकोबा आजच्या अभंगामध्ये जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत सांगतात. बर, सिद्धांत 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 म्हणजे नेमकं काय? विशाल बुवा, जे वाक्य काल खरं होतं आज खरं आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत ज्या वाक्याला कधीच बाधा पोहोचत नाही त्या वाक्याला सिद्धांत असं म्हणा. आणि बहुतेक या जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत आहे, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. महाराज, तुम्ही कोणाचे चालेना असं म्हणता खरं, पण आमच्याकडे जरा पैसा पाणी जमीन जुमला जास्त आहे, आमचं काही चालेल का हो? ऐका, ज्ञान असणाराचं चालत नाही, धन असणाराचं चालत नाही, संपत्ती असणाराचं चालत नाही. माऊली बुवा, ज्ञानाच्या बाबतीत विचार करता आजपर्यंत तुम्ही उलटी ज्ञानेश्वरी पाठ असणाऱ्यांची नावं घेतली, आजपर्यंत तुम्ही डॉक्टर वळसंकरांचं नाव घेतलं, पण आज मात्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, आज ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण एकत्र जमलो ते व्यक्तिमत्व आदरणीय विठ्ठलरावजी दगडे पाटील हे प्रचंड ज्ञानी असणारं व्यक्तिमत्व होतं. किर्लोस्कर कंपनीमध्ये इंजिनियर पदावरती ज्या काळात पोराबाळांना शिकणं प्रचंड अवघड होतं त्या काळात इंजिनियरची नोकरी घेऊन किर्लोस्कर सारख्या प्रचंड प्रसिद्ध असणाऱ्या तथा प्रचंड विस्तारानं मोठ्या असणाऱ्या कंपनीमध्ये इंजिनियर पदावरती विराजमान झाले. एक अर्ध्या नाही तब्बल 16 देशामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्या ज्ञानाचा विस्तार केला, आपल्या ज्ञानाला सिद्ध केलं. एवढा ज्ञानी असणारा माणूस पण शेवटी गेल्या वर्षी मात्र श्रावण महिन्यातल्या द्वादशीला दगडे पाहुण्यांना थांबावं लागलं. ही गोष्ट एक गोष्ट सिद्ध करते विशाल बुवा, तुमच्याकडं ज्ञान असलं तरी विठेवरच्या मालकाच्या मनात आलं तर तुमचं ज्ञान उपयोगाला येत नाही. धनाच्या बाबतीत विचार करता, सत्तेच्या बाबतीत विचार करता. पाहुणे, सत्तेच्या बाबतीत बोलत असताना मला ग्रामपंचायत सदस्यांबद्दल बोलून वेळच घालवायचा नाही. मला हे सांगू द्या, सत्तेच्या बाबतीत ज्याच्याकडे सर्वात मोठी सत्ता आहे तो भारताचा पंतप्रधान आहे. बहुतेक या भारत विश्वामध्ये पंतप्रधानापेक्षा मोठी सत्ता कोणाचीच नाही. तसं असलं तरी जर पंढरपूरच्या काळ्या देवाच्या मनात आलं तर पंतप्रधान पदावर विराजमान असताना सुद्धा मरावं लागतं. माझं बोलणं खोटं वाटत असेल तर बहुतेक दादा तुमच्या पायात चप्पल आहे. दादा हॅलो हॅलो हॅलो, चप्पल आहे तुमच्या पायात आणि आज इथं कीर्तन आहे. हा विठ्ठल 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 विठेवरच्या मालकाच्या मनात आलं तर मग तारीख लक्षात ठेवा विशाल बुवा. तारीख होती 31 ऑक्टोबरची आणि साल होतं
1984 31 ऑक्टोबर 1984 विटेवरच्या मालकाच्या मनात आलं आणि देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान असणाऱ्या पहिल्या महिला पंतप्रधान तथा एकमेव महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांना त्यांच्या अंगरक्षकाने गोळ्या झाडल्या. अंगरक्षक हा शब्द कळायचा नाही, मराठीत सांगतो. त्यांच्या बॉडीगार्डने गोळ्या झाडल्या आणि स्वर्गीय इंदिराजी गांधींना मरावं लागलं. ज्ञान असणाराला मरावं लागतंय, सत्ता असणाराला मरावं लागतंय. संपत्तीच्या बाबतीत विचार करता माझ्यासारखी सासरवाडीने धोंड्यात दिलेली अंगठी पंक्तीत मिरवून इथं भात वाढा रे असं म्हणणाऱ्यांबद्दल बोलून मला वेळ घालवायचा नाही. संपत्तीच्या बाबतीत विचार करता माझ्याकडे असा एक भला मोठा श्रीमंत आहे. अशा एका श्रीमंताचं नाव आहे ज्याच्या घरी 7 कोटी सोन्याची घर आहेत. एका घराला 3 चौकटी, एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं आहे. 9 ग्रहाच्या पायऱ्या करायचा, मग जाऊन सिंहासनावर बसायचा. देवाचा राजा इंद्र त्याच्या डोक्यावर छत धरून उभा राहायचा. वायुदेव त्याचं नगर झाडायचा. मेघराजा त्याचं पाणी भरायचा. गणपती त्याची गाढवं भरायचा. खंडोबा त्याची दाढी करायचा. आणि ज्याच्या हातामध्ये सृष्टी निर्मितीचं काम आहे तो राजा जर देवपूजेला बसला तर सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव त्या राजाची गंधगोळी उघडून द्यायचं काम करायचा. एवढा ज्या राजाचा अधिकार आहे, शनिदेवाच्या मस्तकावर पाय देऊन जो राजा विराजमान व्हायचा, त्या राजा रावणाच्या दरबारात एक दिवशी साधू आले आणि साधूला त्यांनी प्रश्न विचारला. सांगा म्हणा महाराज, मी मरण कसा? बहुतेक रावण ह्या अहंकारात होता आपण कधी मरणारच नाही. आणि काय गंमत आहे, अजूनही बरेच रावण याच अहंकारात फिरतात आपण मरणारच नाही. मग जगताना असे जगतात जणू काही कधी मरणार नाही, आणि मरताना असे मरतात जणू काही कधी जगलेच नाही. राजा रावणाच्या अंतकरणात अहंकार होता. अहंकाराच्या पोटी राजा रावणाने त्या समोर असणाऱ्या साधूला प्रश्न विचारला. म्हणे महाराज सांगा मी मरण कसा? त्या साधूनं बघितलं, उत्तर दिलं. रावणा ऐक, अज राजाचा मुलगा राजा दशरथ, त्या राजा दशरथाचा विवाह कौशल्या मातेशी होईल आणि त्या दोघांच्या पोटी जन्माला आलेला राम नावाचा मुलगा एक दिवशी तुला मारून टाकन. आणि बहुतेक तसंच घडलं. आज राजाच्या पोटी जन्माला आलेल्या राजा दशरथाच्या पोटी जन्माला आलेल्या रघुनंदनानं एक दिवशी राजा रावणाला मारून टाकलं. सत्ता असणाराचं चाललं नाही, संपत्ती असणाराचं चाललं नाही, ज्ञान असणाराचं चाललं नाही. तुकोबा बहुतेक हाच सिद्धांत पटवून देण्यासाठी पहिला दृष्टांत देतात हरिश्चंद्र राजाचा. हरिश्चंद्रासारखा सत्यवचनी राजा स्वतःच्या शयन कक्षामध्ये झोपी गेला आणि झोपलेल्या अवस्थेत स्वप्नात स्वतःचं सबंध राज्य विश्वामित्र नावाच्या साधूला दान केलं. खरं तर पाहुणे नियम असा आहे, कोणताही व्यवहार होण्यासाठी देणारा आणि घेणारा दोघं एका सत्यता असावे लागतात, ज्याशिवाय व्यवहार होत नसतो. स्वप्नात जर तहान लागली तर पाणी सुद्धा स्वप्नातच प्यावं लागतं. उशाला जरी तांब्या भरून ठेवला असला तरी त्याचा काडीमात्र उपयोग होत नाही. याचा अर्थ निश्चित आहे, स्वप्नात घडलेल्या घटना सत्यात गृहीत धरल्या जात नाहीत. एवढं सत्य असून सुद्धा का कुणास ठाऊक, पण त्या दिवशी हरिश्चंद्र राजा झोपी गेला आणि झोपीत त्याने स्वतःचं सबंध राज्य विश्वामित्र नावाच्या साधूला दान केलं. राज्य दान दिलं स्वप्नात, विश्वामित्र आले सत्यात.
राजा हरिश्चंद्रानं क्षणाचाही विलंब न करता हातावर पाणी घेतलं आणि श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणून ते पाणी सोडून दिलं. ऐका, झोपताना जो राजा म्हणून झोपला होता, बादशाह म्हणून झोपला होता, उठताना विटेवरच्या मालकानं त्याला भिकारी म्हणून उठवलं होतं. आयुष्यभर ध्यानात ठेवा, रावाचा रंक करायचा का रंकाचा राव करायचा हे त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या हातात आहे. पहिला दृष्टांत अपुरा पडत असेल तर दुसरा दृष्टांत दिला तो पांडवांच्या आयुष्यातला. ऐका माऊली बुवा, पांडव जिंकावेत याच्यासाठी महाभारतामध्ये गोपाल कृष्णानं तब्बल 19 पाप केली. पांडवांसाठी त्यांनी नको नको ती काम केली. एका क्षणाला पांडवांसाठी तो उभा राहिला. आणि ऐका, ज्या क्षणाला भीष्म पितामहाने शपथ घेतली होती, उद्या सूर्यास्तापर्यंत मी पृथ्वी निष्पांडवी करेन, शपथ भीष्म पितामहाने घेतली. मारीन पांडवांना म्हणला होता. खर तर बंडगर पाहुणे ऐका, पितामह पांडवांना जीव मारीन म्हणला होता. म्हणल्यावर रात्रभर पांडवांनी जागायला पाहिजे होतं, पण का कुणास ठाऊक त्या रात्री पांडव निश्चिंत झोपले होते आणि त्यांचा कृष्ण जागा होता. आता तुम्ही वाक्य नीट ऐका आणि आयुष्यभर एवढं वाक्य ध्यानात ठेवा. ज्याचं कर्म सुंदर आहे, ज्याचं कर्म स्वच्छ आहे, त्याला भ्यायची गरज नसते, कारण त्याचा कृष्ण सदैव जागा असतो. ज्याचा कृष्ण जागा आहे त्याने काळजी करायची नसते. ज्याचा कृष्ण जागा आहे त्याने तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. आणखी प्रामाणिक बोलतो, दिवसभर प्रामाणिकपणे जगलं की पाठ टेकल्या टेकल्या डोळा लागतो. जसं पाठ टेकल्या टेकल्या डोळा लागायला दिवसभर प्रामाणिक जगावं लागतं, तसं आपल्यासाठी कृष्ण जागा राहिला आपलं कर्म स्वच्छच असावं लागतं. पांडवांसाठी कृष्ण जागा राहिला आणि जाग्या राहिलेल्या कृष्णानं द्रौपदीला सोबत घेतलं. भीष्म पितामहापर्यंत गेला. द्रौपदीनं पितामहाच्या पायाला हात लावला आणि पितामहाने आशीर्वाद दिला. काय? अखंड सौभाग्यवती भव. आशीर्वाद ऐकला आणि द्रौपदीच्या डोळ्यातून खळकन पाणी आलं. पितामह पाया पडते, पण खरं सांगा, काल तुम्ही शपथ घेतलीये पृथ्वी निष्पांडवी करेन म्हणून, आणि आता तुम्ही आशीर्वाद देताय अखंड सौभाग्यवती भव म्हणून. सांगा, काल घेतलेली शपथ खरी का आता दिलेला आशीर्वाद खरा? पितामह त्या द्रौपदीकडे बघतात. द्रौपदीचे डबाबलेले डोळे बघून पितामह तिच्याशी बोलतात. द्रौपदी, कालची शपथ खरी की आजचा आशीर्वाद खरा? हे कधीच उंबरा ओलांडत नाही. डीजे पुढं चौकात नाचणारींबद्दल बोलायला मला वेळ नाही आणि तो माझ्या कीर्तनाचा विषय नाही. मी घरंदाज घरातल्या स्त्रीबद्दल बोलतोय. पितामह सांगतात, द्रौपदी, जर असाच नियम असेल तर तुला या एवढ्या पहाटेचं अंधारासहित कुणीतरी माझ्याकडे घेऊन आलंय. सांग द्रौपदी, कुणा बरोबर आली? द्रौपदीनं पितामहांना बोलवलं. दोघं बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर पितामहांनी जे दृश्य बघितलं ते बघितल्यावर साक्षात पितामहाच्या डोळ्याला पाणी आलं. ज्याच्या सत्तेशिवाय सूर्य चालत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय वेद बोलत नाही, कोणत्या गावात कधी आणि किती पाऊस पडायचा आहे हे ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही, समोरच्या झाडाचं पान सुद्धा ज्याच्या परवानगीशिवाय हलू शकत नाही, असा जगाचा बाप गोपाल कृष्ण द्रौपदीच्या चपला बगलला मारल्या होत्या आणि खाली मान घालून उभा राहिला होता. पितामहाने ते बघितलं
आणि दबाब त्या डोळ्याने सांगितलं, ए द्रौपदी, अगं माझी शपथ खरी करायची का आशीर्वाद खरा करायचा हे ज्याच्या हातात आहे त्याला कृष्ण म्हणतात. आणि तुझ्यासाठी कृष्ण तुझ्या चपला हातात धरून जर उभा राहत असेल तर द्रौपदी, तुझ्या नवऱ्यांच्या केसालाही धक्का लावण्याचं सामर्थ्य कधीच कुणामध्ये असणार नाही. पांडवांसाठी जो द्रौपदीच्या चपला धरून उभा राहिला तो का कुणाष्टो, पण अभिमन्यूच्या आयुष्याच्या वेळी मात्र थोडा वैऱ्यासारखा वागला. अभिमन्यू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना अर्जुनानं अभिमन्यूच्या आयुष्यासाठी कृष्णाकडे प्रार्थना केली, देवा पाया पडतो पण माझ्या लेकराचं मला आयुष्य पाहिजे. कृष्णाने अभिमन्यूची मान स्वतःच्या मांडीवर घेतली आणि स्वतःच्या हातानं अभिमन्यूचे डोळे झाकले. ऐका गड्या, तो पांडवांचा सहाय्यकारी आहे, पांडवांना काही देतो, पण आयुष्य मागितल्यावरती मात्र पांडवांपासून दूर निघून जातो. महाराज हे सगळं मान्य होतं, फक्त हे सांगा आम्ही जगत असताना नेमकं जगावं कसं, आम्ही मानव जातीनं जगत असताना नेमकं जगावं कसं. तुकोबा स्वच्छ सांगतात, हायच काय तुमच्या हातात सध्या मोबाईल सोडून, काय दिलंय भगवंतानं तुमच्या हातात म्हणून तुम्ही धडपड करणार आहे. विटेवरच्या मालकानं जन्म नावाची गोष्ट त्याच्याच हातात ठेवून घेतली, निसर्ग नावाची गोष्ट त्याच्याच हातात ठेवून घेतली आणि मृत्यू नावाची गोष्ट त्याच्याच हातात ठेवून घेतली. ह्या तिन्ही महत्वाच्या गोष्टी त्या भगवंतानं स्वतःकडेच ठेवून घेतल्या आणि मग बाकीचं आयुष्य तुमच्या आमच्या हातात दिलं. ऐका, आजपर्यंत जन्मावर कोणाला विजय मिळवता आला नाही, आजपर्यंत निसर्गावर कोणाला विजय मिळवता आला नाही आणि आजपर्यंत मृत्यूवर कोणाला विजय मिळवता आला नाही. मरणाच्या बाबतीत विचार करता एवढ्या दवाखाने, औषध, गोळे, उपचार, मेडिकल सायन्स या सगळ्या गोष्टी पुढे गेल्या. पण मी माफी मागून बोलतो बंडगर पाहुणे, जिवंत माणसाला सुखरूप ठेवण्याचं काम तुमचे दवाखाने करत असतील, पण त्या माणसाला जगवायचं की मारायचं हे ठरवण्याचा अधिकार अजूनही माझ्या पंढरपूरच्या काळ्या देवानं स्वतःकडे अबाधित ठेवलाय. नाहीतर डॉक्टरने जर जीव वाचवला असता तर माझ्या काळ्या देवाला किंमतच राहिली नसती. देवाचं भीती जीवा तरी कोण धाती देवा, तरी कोण धाती देवा, तरी कोण धाती देवा. देवाचा भीती जीवा तरी कोण धाती जीवा, तरी कोण धाती जीवा, तरी कोण धाती जीवा. देवाचं भीती जीवा तरी कोण धाती देवा, तरी कोण धाती देवा, तरी कोण धाती देवा. देवाचं भीती जीवा तरी कोण धाती देवा, तरी कोण धाती देवा, तरी कोण धाती देवा. वैद्यराचे भीती जीवा तरी कोण ध्याते देवा. डॉक्टरने जर जीव वाचवला असता तर तुम्ही घरात रामाचे आणि कृष्णाचे फोटो लावले नसते, आपापल्या घरात आपण डॉक्टरांचे फोटो लावले असते. ऐका गड्या, जन्म विटेवरच्या मालकाच्या हातात आहे, निसर्ग विटेवरच्या मालकाच्या हातात आहे, मृत्यू विटेवरच्या मालकाच्या हातात आहे. तुकोबा स्वच्छ सांगतात, हे जर एवढं खरं असेल तर तुम्ही काय करू शकता? काही नाही. तुका म्हणे योग्याचे राहा, होईल ते सहज पहा. पांडवांचं चाललं नाही तिथं तुमचं चालणार नाही, राजा हरिश्चंद्राचं चाललं नाही
तिथं तुमचं चालणार नाही. उलट आज आलाय आदरणीय नानांच्या वर्ष श्राद्धाला, पुण्यतिथीला, तर लक्षात ठेवा बहुतेक एक वाक्य हृदयावर कोरून जा. कोणतं? आले देवाजीच्या मना तेथे कोणाचेच चाले ना. काहीसा या अर्थाचा, 4 चरणाचा, विटेवरच्या मालकाची सत्ता सांगणारा आणि त्याच्या पुढं आपण किती कमजोर आहे याचं वर्णन करणारा अतिशय गोड, अतिशय समर्पक, आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण, या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचं पावित्र्य, या परिवाराचा सन्मान, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या संबंध परिसराला आदर्शवत वाटावं असं एक प्रचंड आदर्श व्यक्तिमत्व, मितभाषी, प्रचंड हुशार, पण तेवढंच संयमी. कारण हुशार माणसं संयमी असतीलच असं नाही, पण बहुतेक संयमी माणसं हुशार असतात हे नक्की. ऐका, एक हुशार आणि संयमी व्यक्तिमत्व. कोणताही शब्द जोडा, कैलासवाशी म्हणा, वैकुंठवाशी म्हणा, किंवा स्वर्गवाशी म्हणा, माझ्या पाठीमागं जो भला मोठा बोर्ड लावला आहे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज यावा. आदरणीय विठ्ठलराव गेनबा दगडे पाटील, नाना म्हणायचे सगळे. विशाल बुवा शांत ऐका, मुळापासून सांगतो. दगडे पाटील परिवाराच्या बाबतीत विचार करता आदरणीय गेनबा तुकाराम दगडे पाटील यांचा हा परिवार, त्यांना 6 मुलं, 1 मुलगी. आदरणीय महादेवरावजी दगडे पाटील, आदरणीय बबनरावजी दगडे पाटील, आदरणीय कृष्णाजी दगडे पाटील, आदरणीय वामनराव दगडे पाटील, त्यानंतर आदरणीय विठ्ठलराव दगडे पाटील आणि सगळ्यात लहान धाकटे आदरणीय शिवाजीराव दगडे पाटील. हे 6 भावंड, 1 बहीण रुक्मिणी नाव आहे तिचं. आणि या सगळ्यांचा हा भला मोठा परिवार, 6 भाऊ 1 बहीण, 7 भावंड एकमेकांच्या साथीनं जगत होते. ऐका, पोटाची खळगी भरता भरता पाठीचा कणा ताट ठेवून जगलेला हा दगडे परिवार. बहुतेक निरा परिसरामध्ये ज्या परिवाराचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं, सन्मानानं घेतलं जातं, तो हा दगडे परिवार. बहुतेक वाडवडिलांनी शिकवताना एक गोष्ट शिकवली होती, बाळांनो, जगण्यासाठी खर्चावं लागतं. ऐका, जगण्यासाठी खर्चावं लागतं आणि खर्च करण्यासाठी कमवावंच लागतं. लक्षात ठेवा, पैसा जर महत्वाचा नसता तर त्याला 4 पुरुषार्थामध्ये घेतला नसता. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. तुम्ही ऐकताय बनकर पाहुणे, तुम्ही ऐकताय? धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. ह्यात पैसा किती नंबरचा आहे? माझं एवढं वाक्य नीट आहे का? 4 पुरुषार्थामध्ये पैसा 2 नंबरचा आहे. फक्त 1 तो कमवा, तो 2 नंबरचा असू नये असा कमवा. नाही, हे 4 पुरुषार्थ मोजले की 2 नंबरचा पैसा आहे. पैसा तिथं जरी 2 नंबरचा असला तरी आपल्या संसारात आलेला 2 नंबरचा असू नये याची काळजी घ्या. मग बुवा नेमका कमवू कसा? जोडनिया धन उत्तम व्यवहारे, जोडनिया धन उत्तम व्यवहारे, जोडनिया धन उत्तम व्यवहारे, जोडनिया धन उत्तम व्यवहारे, जोडनिया धन उत्तम
गती तो एक पावेन उत्तमची गती तो एक पावेन उत्तमची गती तो एक पावेन उत्तमते गते तो एक पावेन उत्तमते गते एक पावेन उत्तमते गते तो एक पावेन उत्तमते गते तो एक पावेन जोडून धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी. या न्यायानं जेवढं कमवावं तेवढं चांगल्या मार्गाने कमवावं याच्यासाठी आदरणीय नानांनी शिक्षण पूर्ण केलं. किर्लोस्कर सारख्या नामांकित कंपनीमध्ये नोकरीला लागले. स्वतःचा सगळा परिवार म्हणजे माझाच परिवार असं मानून 6 भावांबरोबर अतिशय सलोख्याचे संबंध सगळं आनंदात चाललं होतं. आयुष्याचा उत्तरार्ध चालू झालता. काही नाही, नुसतं त्या विठेवरच्या मालकाशी प्रामाणिक राहून स्वतःचं काम प्रामाणिक करावं. पत्नीचं नाव कांताबाई. दोघांचा सुखाचा संसार. कमतरता म्हणाल तर कशाचीच नाही, कमी म्हणाल तर कशाचीच नाही, रेते पण कोणतंच नाही. पण का कुणास ठाऊक हे सगळं सुखात चाललेलं विशाल बुवा गेल्या वर्षी त्या विटेवरच्या मालकाला बहुतेक सहन झालं नाही. दिवस मी मगाशी बोललो तसं श्रावण महिन्यातली द्वादशी. आता श्रावण संपत आला होता आणि अशात एक अचानक घटना घडली. कोणती? विशाल बुवा आयुष्यभर त्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी कितीतरी जवळीकता असणारं हे व्यक्तिमत्व, पण क्षणार्धात एका इलेक्ट्रिक वस्तूला हात लागला आणि एका क्षणात आयुष्य संपून गेलं. जे आयुष्य प्रचंड समृद्ध होतं, ज्या आयुष्यानं प्रचंड संघर्ष केलता, ज्या आयुष्यानं प्रचंड त्याग केलता, ज्या आयुष्यानं प्रचंड आदर्श निर्माण केलता, एवढं सगळं करणारं आयुष्य एका विजेच्या धक्क्यानं संपून गेलं. क्षणार्धात बातमी हा म्हणता वाऱ्यासारखी पसरली. पत्नीच्या कानावर बातमी पोचली आणि त्या सांगतात, नाही शक्यच नाही, ते मला सांगितल्याशिवाय घराच्या पाठीमाग सुद्धा जात नाहीत. एवढा दिगंतरीचा प्रवास मला न सांगता करतील कसा? मला न सांगता ते मला सोडून जाऊ शकत नाहीत. मला न सांगता मला एकटीला ठेवून ते माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीत. हा पत्नीला विश्वास आहे. सगळी माणसं धावली आणि अचानक जे घडलं ते न घडण्यासारखं, सहन न होण्यासारखं. पत्नीनं तो मृतदेह बघितला. दवाखान्यात नेण्याची संधी मिळाली नाही, उपचार करण्याची संधी मिळाली नाही. नाना, उपचार करण्याची संधी मिळाली असते आणि डॉक्टरांनी करोडो रुपये खर्च सांगितला असता तरी आम्ही ते करोडो रुपये खर्च केले असते. पण तुम्हाला मात्र आज आम्ही या माणसात उभा केला असतो. पण का कुणास ठाऊक ती संधी विटेवरच्या मालकानं दिली नाही. हातात घेऊन एक पत्नी स्वतःच्या पतीसाठी रडत होती. धाय
डोळे मुकलून रडत होती. वारंवार वारंवार विटेवरच्या मालकाला प्रश्न विचारत होते. देवा, सगळ्यांशी चांगला वागतो म्हणतात तो, द्रौपदीला साड्या पुरवणारा तो, उपमन्यूला दुधाचा समुद्र पुरवणारा तो, लाखा कोलाट्याचा ढोल वाजवणारा तो, सावता बाबा बरोबर खुरपायला बसलेला आणि बाळू धनगराची मेंढर राखलेला तो. देवा, सगळ्यांशी प्रेमाने वागतो, सगळ्यांशी आनंदाने वागतो, प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहतो. मग तुला माझी थोडी सुद्धा कीव का आली नाही? का तुझ्या अंतकरणाला स्पर्श झाला नाही? नाना गेल्यानंतर माझं एकटीच आयुष्य हे उजाड असणाऱ्या वाळवंटासारखं होईल. त्यात विशालता भरपूर आहे, पण सुखाचा एक थेंब कुठं सापडायचा नाही. देवा, सगळ्यांशी चांगला वागला, मग माझ्या बरोबर वागताना का कुणाष्ट, पण वैऱ्यासारखा वागला रे. देवा तुझा मान कारे वैरा कारे, देवा तुझा मान कारे वैरा कारे, देवा तुझा मान कारे वैरा कारे, देवा तुझा माझा 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 कारे वैरा कारे. हे दुःखाचे डोंगरे देवा, बळे
सगळे देवाकडे बघून रडू, पण मुळात अडचण अशी राहते, ते एखादं नवीन लेकरू जन्माला आलं तर बहुतेक ज्या खोलीमध्ये बाळ बाळंतीण ठेवतात त्या खोलीतला दिवा 5व्या दिवशी विझून देत नाहीत. कारण आजही जुन्या जाणत्या बिचाऱ्यांचं मत असं आहे, 5व्या दिवशी म्हणे सटवी येते, अक्षर घालते. आता ते तुम्ही कितपत खरं मानायचं खोटं मानायचं ज्याचा त्याचा श्रद्धेचा विषय आहे. पण मी पुढं बोलतो थोडंसं. सटवीनं घातलेल्या अक्षराला शास्त्र प्रारब्ध म्हणतं. 5व्या दिवशी ठरून गेलं तुम्ही आयुष्यामध्ये किती उंची गाठणार. 5व्या दिवशी ठरून गेलं तुम्ही आयुष्यामध्ये किती मोठे यश मिळवणार. 5व्याच दिवशी ठरून गेलं तुमच्या आयुष्याचा शेवट कधी, कुठं आणि कसा होणार. बहुतेक त्याला प्रारब्ध म्हणतात. नीट आहे का, 5व्या दिवशी सटवीनं जी अक्षर घातली, माणसाला त्या वेळेला त्या घटनेला त्या ठिकाणी पोहोचावंच लागतं. नाहीतर आदरणीय नानांचं तसं त्या इलेक्ट्रिक वस्तूला हात लावायची काहीच गरज नव्हती. आता आपण सगळे छाती बडवून म्हणू, जाताना तरी किमान सांगून जायचं हे आपलं झालं. पण त्यांचं प्रारब्ध तिथं त्या वेळेला उभा राहिलं होतं हे निश्चित. त्यांचं प्रारब्ध तिथं वाट बघत उभा होतं हे निश्चित. ऐका, एवढं कमी वाटत असेल तर फक्कड पाहुणे थोडे 8-15 दिवस पाठीमागत चला. पाठीमागल्या 8-15 दिवसापूर्वी त्या बारामती शहरात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. कोणती? बहुतेक संसरचा पोरगा होता, ओंकार आचार्य नावाचा. स्वतःच्या 2 मुली घेऊन बारामतीत आलता. काय सोन्यासारख्या दोन्ही पोरी हो. जगद्गुरु तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये दिंडीत नाचून फुगडी खेळल्यात त्या दोघी. जे वाईट वाटतं विशाल बुवा कधी कधी, अहो इथं आईबापाच्या आयत्या कमवलेल्या संपत्तीवर नाचणारे समाजात जिवंत दिसत आहेत, आणि माझ्या तुकोबाच्या दिंडीत कौतुकानं नाचणारी लेकरं जर मरून जात आहेत तर आम्हाला कधी कधी स्वतःबद्दल प्रश्न पडतो, नेमकं काय चुकतं. आणि मग त्याच्यासाठी जेव्हा शास्त्राची काही पानं चोखाळली जातात तेव्हा त्याची उत्तरं अशी सापडतात. तो ओंकार आचार्य नावाचा पोरगा 2 पोरी घेऊन बारामतीत आला. बारामतीत आल्यानंतर बहुतेक महात्मा फुले चौकात आला आणि पाठीमागून आलेल्या डंपरने जोरात धडक दिली. ज्या क्षणाला धडक दिली 2 पोरी टायर खाली, 2 पोरी मरून पडल्या. त्याच्या कमरेखाली सबंध शरीराचा चेंदामेंदा झालता. वरचं शरीर तंतोतंत आहे असं शिल्लक होतं. तेवढ्याच शरीराचा आधार घेऊन 2 हात टेकले होते आणि 2 हात टेकून तो आर्तपणे ओरडत होता. काय राव, त्याच्या अंतकरणातले शब्द ऐकले आणि क्षणभर टचकन डोळ्याला पाणी आलं. आजपर्यंत कित्येक कीर्तनकारांनी बाप रडून सांगण्याचा प्रयत्न केला. कित्येक जणांनी लय अवघड हाय गड्या ओंगाया बाप असं म्हणून समाजाच्या समोर बाप उभा करण्याचा प्रयत्न केला. पण मी सहज बोलू का, लाखो कीर्तनकारांना आजपर्यंत जे सांगता आलं नाही ते त्यानं एका क्षणार्धात मरताना करून दाखवलं. मरत होता, मला वाचवा असा शब्द एकदाही त्याच्या मुखातून आला नाही. सबंध शरीर चेंदामेंदा झालतं तरी जमलेल्या जमावाकडे बघत होता आणि आर्त आरोळे देऊन एक बाप सांगत होता, माझ्या पोरींना तेवढं जगवा, मी आता मरून जातोय, माझ्या पोरींना तेवढं जगवा. एक नजर पोरींकडे गेली आणि पोरी मरून पडलेल्या दिसल्या क्षणी त्या बापाने डोळे झाकले. बरं तिथंच थांबता असं नाही, तो मरून गेला, 2 पोरी मरून गेल्या आणि त्याच्या मृत्यूची बातमी सहन झाली नाही म्हणून हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा बाप मरून गेला. सांगा गड्या, ह्याला तुम्ही दुसरं काय उत्तर द्याल? ह्याला एकच उत्तर आहे, प्रारब्ध नावाची जी गोष्ट आहे ती सहजासहजी कुणालाच सुटत नाही. कुणालाच म्हणजे महाराज नेमके कुणाला?
नामदेवराय म्हणतात देवादिकाला सुद्धा सुटत नाम मने कर मारे का देवादिका चुकेना देवादिका चुकेना देवादिका चुकेना अंदर दे कर मारे का देवादिका चुकेना देवादिका चुकेना देवादिका चुकेना नाम मने कर मारे का देवादिका चुकेना देवादिका चुकेना देवादिका चुकेना नाम मने कर मारे का देवादिका चुकेना देवादिका चुकेना देवादिका चुकेना नाना म्हणे कर्मरेखा देवाधिका चुकेना. ज्या क्षणाला ज्या काळाला जे घडायचं ते घडणार हे मात्र निश्चित. आपण किती अश्रू ढाळले, किती आपण आसवांचा तांडव केला, तरी जे विधी लिखित आहे ते बदलण्याचं सामर्थ्य आजपर्यंत कुणाला आलं नाही. बहुतेक अशीच कोणती तरी घटना जगद्गुरु तुकोबांच्या आयुष्यात घडले असेल, म्हणून तुकोबा आले देवाजीच्या मना असं म्हणले असतील. नाहीतर निरर्थक म्हणायला ह्या काय व्हॉट्सअपला रचलेल्या कविता नाहीत, हे तुकोबांचे अभंग आहेत. त्याच्या पाठीमागं खूप मोठा त्याग आहे. आता पाहुणे, तो त्याग सांगायचा म्हटलं तर त्याच्यासाठी थोडा वेळ जाईल, पण तुम्ही ऐका. तुकोबांची गाथा जी तुम्हाला आम्हाला मिळाली ती एवढी सहजासहजी मिळाली नाही. त्यात होतं असं, आम्हाला आयतं घावलं म्हणून आम्हाला त्या अभंगाचं तेवढं मर्म लक्षात येणार. नाहीतर अगदी सोपं सांगू का, त्या अभंगातल्या एका एका अक्षराचे आम्हा कीर्तनकारांवरती प्रचंड उपकार आहेत. आणि कोणते उपकार म्हणत असाल तर स्वच्छ भाषेत सांगतो, ते अभंग गायल्यानंतर आमच्यासारख्या पाप्यांच्या घरातल्या चुली पेटतात. हे तुकोबांच्या अभंगाचे आमच्यावर असणारे उपकार आहेत. बरं, ते असे असे सहज नाहीत तयार झाले, ओ सहज नाहीत तयार झाले. बहुतेक तुम्हा दोघांसाठी मी बोलतो, बाकीच्यांपर्यंत माझा आवाज पोचतो का नाही मला खात्री पटत नाही आज, पण 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 मी तुमच्या दोघांबरोबर बोलतो. तुकोबांच्या अभंगाची रचना नेमकी व्हायची कशी तुम्हाला हे माहिती आहे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगितली, लिहिली सच्चिदानंद बाबांनी. सांगायचं काम ज्ञानोबांनी केलं, लिहिण्याचं काम सच्चिदानंद बाबांनी केलं. आणि गाथेचंही तसंच आहे. गाथा तुकोबांनी सांगितली आणि लिहिली संताजी महाराज जगनाडेंनी. विशाल बुवा, तुकोबांना अभंग स्फुरला की संताजी महाराज जगनाडेंनी तो अभंग लिहून काढायचा. ऐका, एवढ्यावर थांबत नव्हतं. अभंग स्फुरला की संताजी महाराजांनी तो अभंग लिहून काढायचा. अभंग लिहून झाला की रुपया एवढं नाणं घेतलं जायचं. ते नाणं विस्तवावर ठेवलं जायचं. ऐका, ते नाणं लाल बुंद केलं जायचं. ते नाणं उचलून तुकोबा स्वतःच्या जिभेवर ठेवायचे. चुकून जर चटका बसला तर अभंग फाडला जायचा. आणि नाणं जिभेवर ठेवल्या ठेवल्या जर नाणं शांत झालं, दाह संपला, तर तो अभंग गातेत लिहिला जायचा. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 4092 तुमच्या आमच्या हातात अभंग आले, पण हे 4092 अभंग तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवत असताना तुकोबांना किती चटके सहन करावे लागले असतील, ह्याचा कधी आम्ही हिशोबच मांडला नाही. आणि हिशोब मांडला असता तर बहुतेक तुकोबांचे अभंग सोडून रचलेली गाणी कीर्तनात म्हणायचं आमचं धाडच झालं नसतं. हे अतिशय सोपं आहे, सोपं आहे, अगदी सोपं आहे. आज तुकोबा आले देवाजीच्या मना म्हणतात, काहीतरी कारण असेल हो. बहुतेक घटना अशी घडली, कारण असं घडलं. पहाटेची वेळ होती आणि पहाटेच्या वेळेला तुकोबांच्या दारात येऊन बैलगाडी उभा राहिली.
तुम्ही जुनी जाणती माणसं आहे. जुन्या काळात बहुतेक निरोप बैलगाडीनंच यायचे, बैलगाडीनंच जायचे. छोटे छोटे बारकावे होते त्यात. बैलांच्या पाठीवर झुली असल्या की निरोप आनंदाचा, झुली नसल्या की निरोप दुःखाचा. बैलांच्या गळ्यात चाळ असले की निरोप आनंदाचा, नसले की निरोप दुःखाचा. बैलक्याने बसायला आसन घेतलं असलं की निरोप आनंदाचा, आणि आसन नसलं की निरोप दुःखाचा. काळ जुना होता, साधनं कमी होती, पण सुख जास्त होतं. कारण होतं त्याला एक. हे तुम्ही दोघं माझ्यावर रुसणार नसला तर मी कारणही सांगतो. जुन्या काळात साधनं कमी होती, पण सुख जास्त होतं. त्याचं एकमेव कारण होतं, माणसं माणसावर जळत नव्हती. आता जी आपल्या मनात आकस निर्माण व्हायला लागला ना, जलसी भावना तयार व्हायला लागली ना, बहुतेक त्याच्यामुळं आपण आहे ह्या सुखाचा सुद्धा आनंद घेऊ शकत नाही. व आहेत ह्या साधनांचा सुद्धा आनंद घेऊ शकत नाही. कारण एक आहे, तुम्ही बाजारातून पलंग आणू शकता, पण सुखाची झोप घेण्यासाठी अंतकरण शुद्ध असावं लागतं. दुसऱ्यावर जळणारं अंतकरण लाखो रुपयाच्या पलंगावर सुद्धा असमाधानाने झोपतं, आणि उदार प्रेम करणारं अंतकरण कितीही कठोर जागेवर झोपवलं तरी पाठ टेकल्या टेकल्या डोळा झाकून समाधानाने डोळे झाकतो. बहुतेक 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 या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या की लक्षात येतात. आणि कौतुक वाटतं मला कधी कधी समाजाचं. कोणत्या गोष्टीचं? मेल्यावर सुद्धा जर जाळायचंच आहे तर माणसं जिवंतपणे एकमेकावर का जळत असतील कोणास ठाऊक. बरं तुम्ही विचारून घ्या, मेल्यावर ठेवणारच नाहीत तुम्हाला ते. मेल्यावर मला माझ्या नावाने ओळखणार नाहीत ते. भाऊकी म्हणणार, प्रेत बाहेर आणा म्हणे, प्रेत प्रेत आंघोळीला काढा. पुन्हा माझ्या नावाने ओळखणार नाहीत. मेल्यावर जर जळायचंच तर उगीच एकमेकांबरोबर स्पर्धा करून, जीवघेणी स्पर्धा करून आयुष्यात जळत राहिला तर बहुतेक कधीच आयुष्याचा आनंद घेता येणार नाही. ही अशी माणसं जगली. ही बहुतेक पाहुणे तुमची शेवटची पिढी. ज्या पिढीला भावाच्या बंगल्याच्या सावलीत जरी बाज टाकली तरी सुखाने झोप लागायची. काय म्हणला महाराज, परत सांगा. बंगला भावाचा आहे आणि त्याच्या सावलीत जरी बाज टाकली तरी ही पिढी सुखानं झोपत होती, आनंदाने झोपत होती. भावाच्या पोराला नोकरी लागली तरी हे गावभर पेढे वाटत असायचे. भावाचं चांगलं झालं तरी यांच्या अंतकरणाला आनंद वाटायचा. चालू काळामध्ये माणसं सहजासहजी एकमेकाचं कौतुक करत नाहीत. चालू काळामध्ये माणसं सहजासहजी एकमेकांना मोठं म्हणत नाहीत. हे जलसी वृत्तीमुळं साधनं वाढली पण सुख कमी झालं. जुन्या काळात साधनं कमी, सुख जास्त होतं. बहुतेक लग्नाची वराडं सुद्धा बैलगाडीनंच निघायची. माहेरवासीन पोरगी बैलगाडीनंच माहेरला जायची, बैलगाडीनंच माघारी यायची. त्यात एक आणखी बारकावा होता, सांगतो ऐका. ह्या रस्त्या एवढ्या अंतरावरून जरी बैलगाडी निघाली आणि एखादी माहेरवासीन पोरगी बैलगाडीत बसली आहे, तुम्ही तिला न विचारता सांगू शकत होता, काय माहेरला चालली का सासरला? असं कसं शक्य आहे बाबा? जे विचारावं लागेल ना त्याला, बाई तू माहेरला चालली का सासरला? नाही, नव्हतं विचारावं लागत. नाही विचारलं तरी कळायचं, नुसतं त्याच्याकडे बघितलं तरी कळायचं. ते कशावरून कळायचं? ती बसली कशी याच्यावरून कळायचं. त्यात गंमत अशी होती, माहेरला निघाली की अशी पुढं बघत बसायची, आणि सासरला निघाली मग मात्र कन्या सासऱ्याशी जाय, मागे परतून पाहे या न्यायानं माघारी वळून बघायची. जोपर्यंत बापाचं घर दिसतं तोपर्यंत बघायची, जोपर्यंत बापाच्या घराच्या पाऊलखुणा दिसतात तोपर्यंत बघायची. कारण त्या काळात फोन नव्हते, संपर्क कमी व्हायचा. सहजासहजी बापाचं बोलणं होत नव्हतं, आणि मग थोडं माफी मागून बोलतो. बहुतेक फोन नव्हते म्हणूनच संसार सुखात होते. एकमेकांच्या आयुष्यात लुडबुड केली जात नव्हती. गरजेपेक्षा जास्त आईची
मुलीच्या संसारामध्ये ढवळाढवळ नव्हती. आणि एखादी पोरगी नांदायला निघाली तरी आईबाप तिचा हात हातात घेऊन तिला सांगायचे, पोरी नांदायला चालली आहे. लक्षात ठेव, ज्या दिवशी दिली त्या दिवशी मेली. पोरी माहेरचा मोठेपणा सासरला सांगू नये आणि सासरच्या तक्रारी माहेरात सांगू नयेत. जगत असताना आज नांदायला चाललीये, पण या दगडे पाटील परिवाराचा सन्मान सोबत घेऊन चाललीये, या परिवाराचे संस्कार सोबत घेऊन चाललीये. पोरी लक्षात ठेव, तिथं गेल्यानंतर तुझ्यामुळं भावाभावात वैर निर्माण झालं नाही पाहिजे. तुझ्यामुळं बाप लेकात वैर निर्माण झालं नाही पाहिजे. तुझ्यामुळं माया लेकरांची ताटातूट झाली नाही पाहिजे. पोरी पाया पडते, संसार करताना एवढंच कर, एखाद्याची घर फोडणारी बाई होऊन जगण्यापेक्षा एखाद्याचं घर जोडणारी बाई होऊन जगण्याचा प्रयत्न कर. सध्या ती काळाची गरज झाली. तुकोबांच्या दारात येऊन बैलगाडी उभा राहिली. बैलगाडीत तुकोबांच्या सासऱ्यांचे दिवाणजी बसले होते. श्याम काका नाव त्यांचं. तुकोबांचे सासरे म्हणजे त्यावेळेचं पुण्यातलं सगळ्यात मोठं प्रस्थ आबाजी पंत गुडवे नाव त्यांचं. 3600 एकर ऊसाचा मालक. 1-2 एकर सोमेश्वरला गेला म्हणून ज्या गाड्यांनी काका फुगावल्यात त्यांनी हे ऐकून जायला काय हरकत नाही. आबाजी पंत गुडवे म्हणजे 3600 एकर ऊसाचा मालक. आबाजी पंत गुडव्यांचे दिवाणजी होते श्याम काका. श्याम काका दारात येऊन उभा राहिले आणि श्याम काकांनी हाक मारली, जिजा. दारात माहेरची बैलगाडी आली म्हणून जिजा धावत आली. कोण दिसतं बघण्यासाठी पळत आली. पुढे येऊन बघितलं तर श्याम काका दिसतात. पहाटेची वेळ आहे. बैलांकडे बघितलं, पाठीवर झोली नव्हत्या. ज्या अर्थी झोली नाही त्या अर्थी काही का होईना पण वाईट घडलंय. कळालं, समोर आले. श्याम काकांचा हात हातात घेतला आणि श्याम काकांना विचारलं, काका का आलाय? जिजाचा हात श्याम काकांनी हातात घेतला आणि सांगितलं, जिजा तुझा बाप आणि माझे मालक आबाजी पंत गुळवे जरा आजारी आहेत. बहुतेक माऊली बुवा बापाचा निरोप पोरीला देताना असाच द्यावा लागतो. तुझा बाप मेला, वारला, मरून गेला असा निरोप नाही देता येत. त्याची कारण बी तशीच आहेत. बाप जेवढा पोरीवर प्रेम करतो बहुतेक तो जगात कोणावर प्रेम करत नाही. माझा एक आरोप आहे. काय तुम्ही वेगवेगळ्या कीर्तनकाराकडून विशाल बुवा वेगवेगळ्या रूपानं बाप ऐकला असेल, पण बाप नावाच्या जातीवर माझा थेट आरोप आहे. काय आरोप आहे महाराज तुमचा? बाप पक्षपाती असतो. काय म्हणला महाराज? बाप पक्षपाती असतो. तो मुलाबरोबर वेगळा आणि मुलीबरोबर वेगळा वागतो. मुलाने 10 रुपये मागितले तर परत देतो म्हणणारा बाप, मुलीनं 10 रुपये मागितले तर 20 रुपये काढून देतो. जवळ उभा असणाऱ्या बायकोनं विचारला, हो मागाशी दादाने मागितलं तेव्हा दिले नाहीत तुम्ही, आणि आता पोरीनं मागितलं तर 20 रुपये देता. तेव्हा तो म्हणे, अगं नांदायला जायची इच्छा होते माझी. असू दे. तसं तुम्ही बी अनुभव घेताय. एवढं जरी भाजीला मीठ कमी पडलं तरी बायकोवर चिडणारा बाप त्या दिवशी डबा उघडून बसला. पाण्यासारखी भाजी आणि करपलेली चपाती डब्यात होती. त्याने ती करपलेल्या चपातीचा घास मोडला, त्या भाजीत बुडवला आणि आनंदाने खात होता. शेजारी बसलेल्या सहकाऱ्यांनी विचारलं, असं कसं राव? रोज वहिनींना चिडणारे तुम्ही, चिमुटभर मीठ कमी पडलं तरी रागवणारे तुम्ही, आज मात्र पाण्यासारखी भाजी करपलेली चपाती खाता.
तेव्हा त्याने उत्तर दिलं, काही नाही म्हणे, आज एकच झालंय. काय? आजचा स्वयंपाक माझ्या तायडीने केला, आजचा स्वयंपाक आमच्या दिदीने केला. पोरीवर प्रचंड प्रेम करणारा बाप बहुतेक म्हणूनच की काय त्याचा थेट निरोप देता येत नाही. जिजा बैलगाडीत बसली, गाडी पुण्यापासून देहूपासून पुण्यापर्यंत निघाली. ज्या गल्लीत आबाजीपंत गुळवे राहत होते गाडी तिथपर्यंत येऊन पोहोचली. जिजाने बाहेर बघितलं, 4-2 स्त्रियांनी तोंडाला पदर लावला होता. तेवढं बघितलं, बैलगाडीतून खाली उतरली, समोर जमलेला जमाव बघितला आणि तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. काहीतरी वाईट घडलं होतं. पळत आली, बापाचं प्रेत झोपवलं होतं. बापाच्या प्रेताला कडाडून मिठी मारली, धाय मोकलून रडली आणि हाक मारली, बाबा उठा, बाहुली आली आहे, लेक आली आहे, तुमची पोरगी आली आहे, बोला माझ्या बरोबर. बोलला असेल काय बाप? हे मरून गेलेली माणसं कुठं बोलत असतात काय? आणि मग ऐका, नानांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने एवढं वाक्य ऐकून जा. मरून गेलेली माणसं बोलत नाहीत म्हणून जिवंत माणसांबरोबर बोलत चला. वैर धरून एकमेकांशी आबोला धरून जगण्यात काही मजा राहिली नाही, कसलीच नाही. पाखरासारखी माणसं निघालेत आपल्याकडून, पाखरासारखी. कोरोनाने जेवढी मेली नाहीत त्याच्यापेक्षा जास्त नंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मेली, अपघाताने माणसं मेली. विशाल बुवा, आठवड्यातनं किमान 4 वेळा तुम्हाला म्हणावं लागतंय, आले देवाजीच्या मनात, येथे कोणाचेच आले ना. हे कशाचे परिणाम आहेत? हे काय आनंदाची गोष्ट आहे? अहो, माणसं तेवढ्या तत्परतेनं निघाली, तेवढ्या सहजतेनं निघाली. जमीन जुमला, शेती वाडी, पती पत्नी सगळं जागेवर ठेवून विटेवरच्या मालकाने खो दिला की उठायचं आणि पळत सुटायचं. पुन्हा त्या पांडुरंगाकडे तक्रार सुद्धा करता येत नाही, मला अमकं तमकं काम करायचे म्हणून. त्याला म्हणता येत नाही मला माझ्या नातवंडांबरोबर खेळायचे म्हणून. त्याला म्हणता येत नाही मला माझ्या घरातल्या माणसांबरोबर राहायचं म्हणून. त्या विटेवरच्या मालकाला कोणते कारण सांगता येत नाही. त्याने खो दिला की उठावं लागणार आहे आणि पळत सुटावं लागणार आहे. जर हे एवढं अनिश्चित आहे, हे एवढं क्षणभंगूर आहे, तर माझी स्वच्छ इच्छा आहे, आयुष्यातला प्रत्येक दिवस शेवटचा म्हणून आपल्या माणसांवर प्रेम करून जगा, माणसांबरोबर बोलून घ्या, दिखाव्याचा परमार्थ करू नका. उपाशी राहून जर देव पावला असता तर ज्या लेकरा बाळांना पोटाला खायला अन्न नाही त्यांना पावला असता. मौन धरून जर देव प्रसन्न झाला असता तर भगवंतानं ज्याला वाचाच दिले नाही अशा मुक्या माणसांना देव पावला असता. मी सहज बोलतो, त्याच्यासाठी वेगळा अट्टहास करू नका, त्याच्यासाठी वेगळा परमार्थ करू नका. ह्यातली बरीच माणसं अशी आहेत, ह्यांनी श्रावणीचा उपवास धरलाय पण घरात सासू बरोबर बोलत नाहीत. कीर्तनात बसलेले असे बरेच जण आहेत जे रोज देवाचं दर्शन घेतात पण सख्या भावाबरोबर बोलत नाहीत. एखाद्यानं विचारलं तर उलट ऊर काढून सांगतात, आज नाही 10 वर्ष झालं आम्ही एकमेकांच्या नुसतं तोंडाकडे सुद्धा बघत नाही. अरे, आपण आपल्या भावाच्या तोंडाकडे बघत नाही, या गोष्टीचा अभिमान नाही, वाटलीच तर 4 चौघात त्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे. कारण ह्या लाज वाटण्यासारख्या गोष्टी आहेत, अभिमान वाटण्यासारख्या गोष्टी अजिबात नाहीत. थोड्याफार चुकांसाठी नाती तोडू नका. मीपणा घेऊन नाती तोडण्यापेक्षा थोडा कमीपणा घेऊन नाती जोडण्याचा प्रयत्न करा. प्रचंड गरज आहे सध्या काळाची. तुम्हाला असं वाटतं माणसं सुशिक्षित आहेत, माणसं शिकली म्हणजे समृद्ध झाली. माझा आरोप आहे पाहुणे समाजावर, समाज सुशिक्षित झाला
पण अजून ही सुरक्षित झाला नाही. जर समजा सुशिक्षित माणसं एकटी पडली नसती तर त्यांच्याच्यानं 1.5 GB डाटा दिवसात कधीच संपला नसता. आम्ही सुशिक्षित आहे पण दिवसाला 1.5 GB डाटा लागतो, याचा अर्थ आम्ही एकटे पडायला लागलोय. आता आम्हाला कोणाचा आधार राहिला नाही. आणि सांगतो माऊली बुवा, मोबाईल ही आभासी दुनिया आहे. मोबाईल ही आभासी दुनिया आहे. तुमचे किती फॉलोवर्स आहेत ह्यावर तुमची किंमत ठरत नाही. चेतन दादा, थोडं माफी मागून बोलतो. तुमचे किती फॉलोवर्स आहेत ह्यावरून तुमची किंमत ठरत नाही. तुमच्यावर वेळ आल्यानंतर तुमच्यासाठी किती हात मदतीला धावून येतात ह्याच्यावरून तुमची किंमत ठरते. ह्याच्यावरून तुमची किंमत ठरते. म्हणून माणसं प्रचंड जपा. जिजानं हाक मारली, बाबा उठा, बोला माझ्या बरोबर. फोटो आठवण देतात, बोलत नाहीत. आणि बोलत असते तर समोर आदरणीय नानांचा फोटो लावलाय. सौभाग्यवती त्यांच्या कीर्तनात बसल्या. मी विनंती करेन त्यांना, एक हात फक्त नानांना मारून बघावा. नाना, ज्या बिचारीनं आयुष्यभर तुमच्या खांद्याला खांदा लावून संसार केला, कोणत्या गोष्टीची तक्रार केली नाही, कोणती गोष्ट तुमच्याकडे कधी मागितली नाही, तिच्या जगण्याचा आधार तुम्ही होता, तिच्या जगण्याचा आकार तुम्ही होता. देव आहे का नाही माहित नाही, पण तिच्यासाठी तुम्ही देव होता. ती बिचारी तुम्हाला हाक मारते. एकदा फक्त आव द्या. नाही देत. फोटो आठवण देतात, आव देत नाहीत. फोटो आठवण देतात, स्पर्श करत नाहीत. म्हणून जोपर्यंत स्पर्श आहे तोपर्यंत नाती जगून घ्या, तोपर्यंत माणसांवर भरभरून प्रेम करून घ्या. आबाजी पंत गुळवेंची प्रेत यात्रा निघाली. बहुतेक प्रेत यात्रेचा नियम असा, 3 भावकीतले आणि 1 स्वायरा. 3 भावकीतले असावेच लागतात, 1 स्वायरा. म्हणजे असं उगच माणसं तक्रार करतात, आमची भावकी आम्हाला कमी लेखते, आमची भावकी आम्हाला पाण्यात बघते. माझ्याकडे एक उपाय आहे. तुम्हाला एक साधं काम करायचंय. तेवढं एक काम केलं की भावकी तुम्हाला उचलून खांद्यावर घेते, भावकी तुमच्या अंगावर गुलाल टाकते, अख्खी भावकी तुमच्या मागं चालते. एक क्षुल्लक काम तुम्हाला करायचंय. तेवढं केलं की बघा तुम्ही, भावकी तुम्हाला खांद्यावर घेणार, गुलाल टाकणार, पाठीशी चालणार. महाराज, एवढ्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला फक्त मरावं लागेल. मेलं की भावकी उचलून खांद्यावर घेते, मेलं की भावकी अंगावर गुलाल टाकते, मेलं की भावकी पाठीमागं चालते. बहुतेक प्रेत यात्रा निघाली. तुकोबारायांनी प्रेताला खांदा दिला. विशाल बुवा, प्रेत यात्रा 20व्यापर्यंत आली. जिजा धावत आली, प्रेत यात्रा थांबवली. आतापर्यंत मागा असणारे तुकोबा पुढे आले आणि जिजाने हात जोडून विनंती केली, मालक, कधी काही मागायची नाही, आजपर्यंत मागितलं नाही, फक्त इच्छा एवढीच आहे. मला माहिती आहे ज्या यमानं माझा बाप मारलाय तो यम तुमचं नाव घेतलं तरी घाबरतो. ज्या काळानं माझा बाप मारलाय तो काळ रोज येतो तुम्हाला सलाम करतो. मालक, माझी एवढीच इच्छा आहे, माझी एवढीच इच्छा आहे. त्या यमाला सांगून, त्या काळाला सांगून एकदा फक्त माझा बाप मला परत जिवंत करून द्या. मागितला नसता, पण अडचणी काय, घरात माझा बिगर लग्नाचा भाऊ आहे. माझ्या बापाच्या हातून भावाच्या डोक्यावर अक्षदा पडू द्या आणि मग माझ्या बापाच्या आयुष्याचा शेवट होऊ द्या. तुकोबांनी तेवढं ऐकलं आणि तुकोबा जिजाची समजूत काढतात. नाही 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 नाही, जिजाचे नाही, ह्या संबंध दगडे पाटील परिवाराची समजूत काढतात. आदरणीय नाना गेल्यानंतर तुम्हाला दुःख झालं,
2 भावंड आहेत ती हळहळली. रुक्मिणी नावाची बहीण यंदा येताना सुद्धा भावाच्या नावाची राखी घेऊन आलती. दोन्ही भावांच्या हातावर राखी बांधली आणि नानांच्या नावची राखी नानांच्या फोटो पुढे ठेवली. अडचणी आहे, राखी जिवंत आहे, पण ज्या हातावर राखी बांधायची तो हात मात्र राहिला नाही. बहुतेक सगळ्यांची समजूत काढताना तुकोबा बोलतात, लेकरांनो आपल्याला वाटतं आपली माणसं आपल्या जवळ असावीत, आपला भाऊ आपला पती आपल्या जवळ असावा, पण आपल्या मर्जीनं दुनिया चालत नाही. एकदा का एखादी गोष्ट विटेवरच्या मालकाच्या मनात आली, आले देवा सदर कार्यक्रमाचं अतिशय गोड चित्रीकरण ज्यांनी केलं ते यूट्यूब क्षेत्रातलं सध्या महाराष्ट्राच्या मातीतलं एक अग्रगण्य नाव ओम साई क्रिएशन. चैतन्य दादा, अतिशय मनापासून तुमचा आभार मानतो. या क्षेत्रामध्ये आहे याच्यापेक्षा आणखी उंच भरारी घ्यावी ही विटेवरच्या मालकाकडे प्रार्थना करतो. आणि ही प्रार्थना करीत असताना माऊली बुवा, विशाल बुवा, शेवटचं कीर्तनातलं वाक्य ऐका. माणूस किती जगला याच्यावरून त्याचं मोठेपण ठरत नाही. बंडगर पाहुणे, तो माणूस मरून गेल्यानंतर सुद्धा किती जणांच्या लक्षात राहिला याच्यावरून त्याचं मोठेपण ठरतं. आणि मेल्यानंतर सुद्धा आपली कीर्ती शिल्लक राहावी. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. या न्यायानं मेल्यानंतर सुद्धा आपली कीर्ती शिल्लक राहावी याच्यासाठी तथा समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. यासाठी माऊली बुवा या समस्त दगडे परिवारानं आदरणीय नानांच्या स्मरणार्थ या दत्तघाट इथे एक सभागृह बांधलंय, जेणेकरून दत्तघाटावरती दशक्रिय विधेच्या निमित्ताने जी लोक येतात तिथं महिलांची गैरसोय होत होती. तिथं बऱ्याच सुविधांची थोडीफार का होईना पण कमतरता जाणवत होती. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्यावर उपाय काढून एक चांगला समाजाला संदेश देण्याचं काम या दगडे परिवारानं केले. अतिशय मनापासून आजच्या कीर्तनाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच त्या समाज कार्याला महत्त्व आहे. उलट मी सांगू, कदाचित माणसं हे कीर्तन विसरून जातील, पण जोपर्यंत ते सभागृह उभा आहे तोपर्यंत त्या नावानं आदरणीय नाना तुमच्या आमच्यामध्ये अजरामर होतील. हीच अजरामरता सर्वांच्या अंतकरणात उतरावी या पवित्र भावनेसह जे घडलं ते एक वाईट स्वप्न मानून आमचे सन्मान्य दत्तात्रय महाराज पवार दादा तुमच्या चरणावरती, अर्पिताताई तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि एक राहतं, मानवजात म्हणले की तुम्ही काही करू शकत नाही, जे घडतंय ते तुम्हाला बघावंच लागतं.